चांगल्या नळीचं तोंड फुटले भावानं बहिणीनं. तुम्हाला सांगते त्या तिकडे आमची मोटर आहे ती तिथं जाते, घरी येते लाईट जाते, महागारी येते लाईट जाते. आणि ह्या पाईपलाईन ह्या इथवरच आहे आणि काढा आणि घाला आणि जोडा, त्याच्यातच माणूस परेशान झालाय. आता 10-11 वाजले असते ना अजून आम्हाला स्वयंपाक सुद्धा नाही. आणि मरणाचा गारवा आणि नळ्या जोडण काढण लावण. हा बाई चांगली नळी फुटली. आता हिला एक कपलिंग नाही, तेच फुटाणा माझा सकाळपासून झालं गारव्या गुरव्याचा चालू आहे. आता एवढी बार तुम्ही जाण चालू करा. माझा जीव आंबट झाला सकाळपासून. हा ह्याला तोंड नाही पुढचं, हितवरच पाणी येतंय. पाणी न्यायचं घराच्या त्या तिथवर नाकातून पाणी गळायला लागलो. एक तोंडाची पैप पाहिजे आपल्याला. हे आपले माळव एवढंच आहे, पण ह्याला भिजवायला त्या असल्या भानगडी इथं ज्वारी बी भिजवायची आणि ते बी एक कपलिंगचा तुकडा बघावा लागतो. कपलिंग नाही ना, एक कपलिंगचा तुकडा लागत त्या तिकडे ज्वारीत आहे वाटतं. बा आता मोटर चालू करायची. या चालू करून पुन्हा लाईट जाईल का? गेली आया, लाईट गेली तिचा, गेली लाईट. हे असलाच तमाशा चालू आहे. त्या तिथे एक तुकडा आहे, तुम्ही आणखी लाईट आली तर चालू करायला. एवढी राखण करून बी रात्री डुक्कर आलंय. डुकरांनी त्या तिकडं लई ज्वारी खाल्ली. चांगली एका जागेवर पाईपलाईन असली ना तर अशी पळापळीची कामं लागत नाही तर माझ्या जीवाला. तिकडं जोडा आणि तिकडं जोडा आणि त्या जोडण्यातच इळ जातो. माणूस परेशान होतोय. हाव हे डुकरांनी त्या तिकडं हिथून असंच खात गेलं दिसतंय. हा बा हे तिकडं लई खाल्ली. बघ हे टाका आपल्या हारूला नेऊन. तोडून टाकी तिथे जा टाक जा. ही माझी बाई लय कामाची माझी मिनू. धर बाई घेऊ एक तुकडा नी खाऊन दे तिला तरी. हा अरे धर खाली ती सगळं खाती. जाऊ दे आता लाईटच गेली काय करावं. आता पुढं तुकडा नाही. आता एकीकडून तोंड बसतंय आणि एकीकडून नाही. आता तरी बी माळव्याचं कसं तरी भागत आहे, पण तिथून पुढं नाही जात. हे कपलिंग पाहिजे. तिकडं कांद्या दारे चालू होते तिकडे नेलेत नाही. आपण एवढं तर भिजू इथं पुढं जोडायला.